फक्त 10 मिनिटात तयार होणारे पॅटीस आज आपण करणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतले 7-8 चमचे बेसन पीठ, त्यामध्ये मीठ टाकलं, लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडासा ओवा टाकलाय, थोडासा सोडा आणि मग हे मिश्रण मी चांगलं पातळ करून घेणार आहे। गाठी मोडून घ्यायच्या आहेत आधी आणि असं एकदम सरभरीत असं भिजवायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। खूप घट्ट केलं तर मग बेसनाचा जाड थर ब्रेडवरती बसतो, म्हणून हे बेसनाचं मिश्रण पातळच ठेवायचं आहे। इथे मी मोठे साईजचे ब्रेड घेतलेले आहेत, तुम्ही छोटे घेतले तर अख्खा ब्रेड वापरला तरी चालेल। इथे त्रिकोणी भागामध्ये मी कट करून घेतलेले आहेत ब्रेड आणि त्याच्या कडाही काढल्या नाही तरी चालेल। तुम्हाला हवं तर इथे तुम्ही बटाटा लावू शकता त्याला, जो वड्यासाठी आपण वापरतो बटाटे वड्यासाठी, पण माझ्याकडे तो नव्हता आणि मुलींना तो आवडतही नाही लावलेला, म्हणून अगदी झटकीपट होणारे पॅटीस इथे मी तुम्हाला दाखवत आहे। तर ब्रेड हा कट करून घेतलेला आहे, मिश्रण चांगलं पातळ केलेलं आहे, त्याच्यामध्ये हा ब्रेड व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला कोटिंग लागलं पाहिजे बेसनाचं। त्यानंतर गरम तेलामध्ये हे पॅटीस आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एक एक करत व्यवस्थित मोठ्या फ्लेमवरती हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत आणि आपले पॅटीस खाण्यासाठी रेडी आहेत। तुम्हाला हवं तर तिखट मिरच्याही तुम्ही यासोबत तळून घेऊ शकता, सॉस सोबत, किंवा असेच नुसते खायला सुद्धा खूप छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका।